उमाशंकर मनोहर रावत, राहणार मंद्रुप। मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्यात मोठे गाव मंद्रुप येथे असलेल्या सगळ्यात मोठ्या जिल्हा परिषद मुलांची व मुलींची केंद्र या शाळेच्या आजूबाजूला आपण जर पाहिलं तर पत्रा शेड व टपऱ्या यांचा विळखा झालेला तंबाखूजन्य पदार्थ, धूम्रपान तसेच मद्य अशा प्रकारच्या वस्तू येथे शाळेच्या आसपास उपलब्ध आहेत। खिडक्या या झाकल्या जात असून मुलांना हवा ही योग्य प्रकारे मिळत नाही। सरपंच असतील तसेच ग्रामसेवक असतील व इतर पदाधिकारी यांना मी विनंती करतो उमाशंकर मनोहर रावत, राहणार मंद्रुप। मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्यात मोठे गाव मंद्रुप येथे असलेल्या सगळ्यात मोठ्या जिल्हा परिषद मुलांची व मुलींची केंद्र शाळा या शाळेच्या आजूबाजूला आपण जर पाहिलं तर पत्रा शेड व टपऱ्या यांचा विळखा झालेला असून या ठिकाणी जर तुम्ही आलात तर इथे तंबाखूजन्य पदार्थ, धूम्रपान तसेच मद्य अशा प्रकारच्या वस्तू येथे शाळेच्या आसपास उपलब्ध आहेत। तसेच हा जो एकूण पत्रा शेड व टपऱ्यांचा विळखा आहे यामुळे येथील खिडक्या या झाकल्या जात असून मुलांना हवा ही योग्य प्रकारे मिळत नाही। तसेच आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे ऊन हे मोठ्या प्रमाणावर असतं, त्यामुळे मुलांना विनाकारण उकाड्याचा सामना करावा लागतो। तर यासाठी मी इथे मंद्रुपचे सरपंच असतील तसेच ग्रामसेवक असतील व इतर पदाधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी हा शाळेचा परिसर येथील पत्रा शेड व टपऱ्या यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। तसेच शाळा ही सुंदर बनवण्यासाठी, शाळेचं सुंदर बनवण्यासाठी इथे वृक्ष लागवड करून बाकड्याची व्यवस्था करावी अशी मी इथं मंद्रुपच्या गावकऱ्यांतर्फे विनंती करत आहे। सर, कोणाला लेखी निवेदन ते दिलात का म्हणजे कारवाईसाठी ग्रामपंचायतला? आम्ही लवकरच ग्रामपंचायतला लेखी निवेदन देऊन मागणी करणार आहे। लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना कारवाई करून तालुक्यामधील एक आदर्श शाळा, मॉडेल शाळा करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो।